नमस्कार. कथासागरच्या 153व्या भागात सगळ्यांचं स्वागत. आज जी कथा आणि कविता सांगणार आहे, मला खात्री आहे तुम्हाला ती खूप 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 आवडेल. आणि ही कथा आणि ही कविता सांगण्याचं कारण कालच्या 2 बातम्या. भारताने तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की भारताला एवढं कसं शक्य आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात एवढा करोनाचा प्रसार किती होईल, किती माणसं मरतील, सगळ्यांवर मात करत आपण सगळ्यांनी मिळून एक टार्गेट गाठलं आणि सगळ्यात जास्ती करोना लस घेणारा देश भारत ठरला. दुसरी जी बातमी होती ती चीनमधून आलेली होती. आपल्याकडे मुसलमान किंवा आपण काय म्हणे हिंदू मुस्लिम हा प्रॉब्लेम काय आहे, मुस्लिम आपल्याला कसे वागवतात, कसे त्रास देतात, त्याच्यावर आपण नाही भाष्य करणार आहोत. पण चीनमध्ये मात्र यांना लगाम घालण्यासाठी त्यांनी सुरुवातीला बंधनं आणली. टोपी घालायची नाही, पॅन्ट घालायची नाही, बुरखा घालायचा नाही, 1 ना 2. आणि चक्क काल टी व्हीवर दाखवलं गेलं 2-3 वाहिन्यांवर की त्यांनी आज्ञा दिली की सगळ्या मशिदी पाडून टाका, त्यांच्या सगळ्या मशिदी पाडून टाका, मशिदीमध्ये नमाज पढायला जायचंच नाही. आपल्याकडे असं झालं तर आपण नाहीच कल्पना करू शकत, नाही का? पण आजच्या गोष्टीचं नाव आहे कोई भी झुकता है खाली झुकाने वाला चाहिए. तशी ही गोष्ट आणि ही कविता. कविता माणसांकरताच केवळ असं ह्या कवितेचं नाव आहे. फुलपाखरांचं शहर कल्याण इनामदार यांच्या काव्यसंग्रहातून ही घेतलेली आहे. गुरुची विद्या. एकदा एका गाढवाला वाटलं होऊन गुरु, आपल्यापेक्षा थोडी माणसं शहाणी करू, म्हणून त्यानं काढली एक नवी शाळा. माणसांकरताच केवळ वरती लावला फळा. त्याच्या गाढवपणाला काही माणसं हसली आणि सरळ त्याच्या पुढ्यातच जाऊन बसली. गाढव बोलले, काका मामा भाऊ, मुलाखतीशिवाय शाळेत कसा प्रवेश देऊ? विद्येसारखं दान नाही, विद्येसारखं दान नाही आपलं आहे बाणा. पैसे बिसे घेऊन आपण शिकवत नाही कोणा. आपल्याशी कसली नाही वशिले बाजी, आपल्यापाशी कसली नाही वशिले बाजी. असला जरी मोठा कुणी, साहेबाजी माझी. शिकण्यासाठी केवळ माणूस हवा गुणी, बाकीच्या साऱ्या अटी असून नसल्यावाणी. गडवाची वाचा होती सरळ रोकठोक, तरी त्याच्या पुढचे नाही उठून गेले लोक. प्रत्येकाला वाटत होतं गाढव मारतायत थापा. एकापेक्षा एक आपण गुणवंताचे बाप. मग काय, एककानं ओळख करून दिली बरं का. गाढवालाही माणसातली गाढवे कळून आली. गुणवंतांपेक्षा पुण्यवंतच भारी, देवाच्या पायापाशी हयात गेली सारी. पुजारी बोलले. पुजाऱ्यांनी केली अशी टाकळी सुरू, दोन्ही कान लांब करून ऐकत होते गुरु. एका मोठ्या व्यापाऱ्यानं कोरडा करून घसा, म्हटले की गुणाशिवाय पैसा येईल कसा. मध्येच बोलला, गुंडांचा दादा मारून झुरका. मध्येच बोलला, गुंडांचा दादा मारून झुरका. गुणाबिगार गुंडगिरी जमत नाही बरं का. त्याचे बोलणे बंद करीत वकील बदला. राव, गुणामुळेच माझ्या काळ्या कोटास आहे भाव. इतक्यात एका पुढाऱ्याने हातवरे करून स्वतःची स्तुती केली. स्वतःच तोंड भरून स्तुती केली. बडबडला, गुणामुळेच लोकात होते नाव, हिकमती वाचून नसतो राजकारणात भाव. शेवटी शांतपणे शाळा मास्तर बोलायला उभे राहिले. हात करून वर म्हणाले की आपल्या अंगी अनेक आहेत गुण, पण त्याची नेमकी व्याख्या ठरली नाही अजून. तेव्हा माझं ऐका माझा वच्चा, तेव्हा ऐक माझ्या वच्चा. गाढवाच्या गाढवा, गुरुजींना करू नये प्रश्न अडवा तिडवा. गुरुजींना करू नये प्रश्न अडवा तिडवा. मास्तरांच्या बोलण्यावर या गाढव हसले आणि म्हणाले की तुम्ही सारेच दिसता गुणी. माणसासारखा नका पुन्हा गाढवपणा करू. 2 पायापेक्षा बरा 4 पायाचा गुरु. गाढवाच्या या उत्तराने खूप चिडून जाऊन माणसं त्याच्या अंगावर गेली धावून धावून.
मग मात्र गाढवाने त्यांचे पाय धरले, कारण त्यांच्या अंगातही होते माणूस पण शिरले, माणूस पण शिरले. अशी ही एक मजेशीर अर्थातच मी म्हणतं तशी एक कविता झाली. आता गोष्ट मी म्हणतं तसं अकबर आणि बिरबल. तुम्हाला माहिती आहे अकबर दिल्लीचा बादशहा होता आणि तो त्याच्याकडे नवरत्न होती. त्या नवरत्नांपैकी एक चतुर बिरबल. त्याला माहिती होतं की चतुर बिरबल आणि हा जो अकबर आहे तो फिरायला बरेच वेळेला बाहेर पडायचे. तसं एका संध्याकाळी हे बाहेर पडले. छान मंद वारा सुटला होता. फिरत 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 दोघे जात होते. बिरबलाच्या गप्पा चातुर्याच्या कथा ऐकायला त्याला खूप खूप आवडायचं. तसंच चालत 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 असताना बिरबलाला एका जागी तो थांबला, थबकला. अकबर म्हणाला, का रे, का थांबलास? तो काही न बोलता बिरबलाने पायातले जोडे उतरवले आणि एका झाडाच्या कडेशी, रस्त्याच्या कडेशी एक छोटंसं रोपटं आलं होतं. त्याच्यासमोर जाऊन तो बसला. खाली बसला, डोकं टेकलं, हात जोडले, नमस्कार केला, काहीतरी मंत्र पुटपुटला. अकबर हे सगळं बघत होता. अरे हे काय हा वेडेपणा, रस्त्यातलं कुठचं तरी एवढंसं रोपटं आणि हा काय करतोय हा बिरबल, माझा नवरत्नांपैकी एक नवरत्न असा रस्त्यात बसून प्रार्थना करतोय कसले तरी. त्याने विचारलं, काय रे बिरबला, काय वेडेपणा, कोणाला नमस्कार करतोयस? बिरबल म्हणाला, ती तर माझी तुळशी माता. काय, तुळशी माता? हो ना, आमच्यात अनेक जे देव आहेत ना त्यांच्यापैकी ही एक तुळशी माता. अकबर म्हणाला, तुम्ही नाहीतरी मूर्खच लोक असता. किती सहस्रावधी देव आणि कसलं काय, त्याच्याशी आमचं बरं. असं म्हणत म्हणत तो रागाने गेला. तर तुळशीचं रोपटं तिने उखडलं, जाम पायाखालती चुरडलं, टाकून दिलं. म्हणाला, चल पुढे बावळट मेला. बिरबल शांत होता. थोड्या वेळाने पुढे जाता 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 परत बिरबलाने तेच केलं. परत तो थोडा थांबला आणि परत तेच, तीच प्रार्थना, नमस्कार करणं, अमुक तमुक सगळं सगळं. परत अकबराने आता अगदी हेटाळीच्या स्वरात विचारलं, आता काय, हे कोण, बाप तुझा? बिरबल म्हणाला, हो खरोखरीच माझा बाप आहे. तुम्ही माझ्या आईला पायाखाली चिरडलत ना, बापाला माफी मागायला नको का त्याची जाऊन सांगून? म्हणून त्याच्यासमोर गेलो, माफी मागितली. त्याला सांगितलं, मला तू माझ्या बादशहावर रागावू नको. असं तो काय 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 गुणगान आपल्या वडिलांचं करत होता. तेवढ्यात अकबराला त्या बापाचाही राग आला आणि तो त्या बापाजवळ गेला, म्हणजेच त्या रोपट्याजवळ गेला आणि त्यांनी ते रोपटं चांगलं असं हाताने चुरडलं आणि असं जिकडे तिकडे 1 2 3 3 4 करत पायाखालती चुरडून टाकलं, नष्ट करून टाकलं. बिरबल फुटफुटला, काय केलं ते, माझ्या आईला पण मारलं, बापाला पण मारलं. एवढ्यात काय झालं बघा, तर अकबराच्या अंगाला प्रचंड खास सुटली. जिकडे तिकडे चेहऱ्यावर जिथे जिथे तो खाजवायला लागला तिथे आणखी नाग. कारण ते झाड होतं खास खुजलीचं. भर रस्त्यात बादशाह, सगळे लोक आजूबाजूला जात आहेत आणि सगळं अंग खाजवतं इकडे तिकडे. 2-4 मिनटं त्यांनी सहन केलं आणि म्हणाला, बिरबला काहीतरी उपाय सांग बाबा. म्हणाला, काय उपाय सांगणार, माझ्या आईला पण मारलं, बापाला पण मारलं, दुखावलं त्यांनी तुम्हाला शिक्षा केली. तो म्हणाला, अरे पण काहीतरी याच्यावर उपाय असेल ना, सांग मला, लवकर सांग उपाय. बिरबल म्हणाला, हो मी शांतपणे विचार करतो, देवाची प्रार्थना करतो आणि सांगतो. असं म्हणत दोघे पुढे जात आहेत तेव्हा त्याला तिथे गाय उभी असलेली दिसली. तो म्हणाला, अरे सापडला मला, ही तर सगळ्या हिच्या पोटात, आमचे सगळे सहस्रावादी देव हिच्या पोटात वास करतात ना, तिची तुम्ही प्रार्थना करा. आता अकबराला पडला प्रश्न, गायीची प्रार्थना करायची? पण इलाज नव्हता ना, पर्यंत खास सुटत होती सगळी अंगाला. तो शांतपणे त्या गाईजवळ गेला. तो म्हणाला, असं नाही, चांगले डोळे मिटून हात जोडून प्रार्थना करा की माझ्या हातून चूक झाली आहे, मला माफ कर, आणि तिचं जे शेण आणि गोमूत्र असतं ते खूप औषधी असतं बरं का, ते तुमच्या अंगाला लावून घ्या, बघा तुमची खाज जाते की नाही. आता भर रस्त्यात काहीच करता येण्यासारखं नव्हतं. त्यांनी तेच केलं, सगळं गोमूत्र आणि शेण सगळं अंगाला. तो म्हणाला, असं कसं, अंगरखा आहे ना, अंगरख्याच्या आत पण खास सुटते ना तुम्हाला. त्यांनी अंगरखा पण उतरवला आणि त्याचा जो भरजरी अंगरखा त्यांनी खालती करणं, त्याला पण खास झालो, हात लावेल त्याला खास उठणार ना. आता त्याला पण कोणी हात लावले, सगळे लोक आजूबाजूचे बघतायत रस्त्यातले, हे चाललंय तरी काय. तेवढ्यात त्यांनी सगळं गाईचं शेण गोमूत्र सगळं अंगाला लावून घेतलं आणि दोघं जण तशी स्वारी. आता म्हणाले, अरे असं कसं जाऊ मी आता, कसं असं राजवाड्यात कसा परतू, सगळी मला काय म्हणतील. म्हणतो, अहो काही काळजी करू नका, आपण जवळ आलोय, आता नदी जवळ नाही का आली आहे, तर नदीमध्ये जाऊया.
दोघं चालत 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 नदीपर्यंत गेले, जिथे तुम्हाला माहीत आहे दिल्लीच्या जवळ यमुना नदी वाहते. आणि मग तो त्या यमुना नदीच्या काठी गेला. परत बिरबल म्हणाला, ही पण आमची माई आहे बरं का, आम्ही गंगेला पण गंगा माता म्हणतो, कृष्णेला पण कृष्णा माता म्हणतो, ही पण आमची यमुना माता आहे, हिच्या काठाशी आमचा श्रीकृष्ण खेळलेला आहे, हिचं पाणी खूप पवित्र आहे. छानपैकी तुम्ही 5 मिनटं इथे बसा, शांतपणे डोळे मिटून प्रार्थना करा आणि तिला सांगा की बिरबलाची आई आणि वडील समान अशी मी मारलेली आहेत माणसं, तर मला तू क्षमा कर. त्या शेण आणि गोमूत्राने त्याची आग मात्र कमी झाली होती बरं का. त्यामुळे त्यांनी काही खळखळ न करता शांतपणे त्या नदीच्या पुढ्यात बसला, प्रार्थना केली आणि मग आता बिरबल म्हणा, मारा डुबकी. खरं तर संध्याकाळ जसजशी चढत होती तशी दिल्लीची थंड हवा पण थंड होत होती. हा तर बादशहा थंड पाण्यात उतरायचं, पण काही इलाज नव्हता. कारण असं कसं सगळं शेणाने आणि मूत्राने माखलेलं शरीर, त्याला वास पण असतो ना, तो घेऊन कसं जायचं राजवाड्यात, काय म्हणतील सगळी लोक, अशी आपली धिंड निघायची. तर तो म्हणाला, बिरबलाला म्हणाला, अरे कपडे मागवून घे माझे. तो म्हणाला, आता माझं ऐका, पहिल्यांदा माझं ऐकलं नाही, दुसऱ्यांदा ऐकलं नाही, तिसऱ्यांदा ऐकलं, उपयोग झाला, आता परत माझं ऐका, तुम्ही आधी आंघोळ करा, मग आपण बघूया. त्याप्रमाणे त्या थंड पाण्यात बादशहा शिरला. आयुष्यात कधी थंड पाण्याने आंघोळ नदीच्या प्रवाहात न केलेला बादशहा चक्क नदीच्या पाण्यात आंघोळ केलं. त्याला 1-2 मिनटं हुडहुडी भरली, मग मात्र खूप फ्रेश वाटलं. कारण यमुना, गंगा या सगळ्या हिमालयात उगम पावलेल्या नद्या, त्यांच्या पाण्यात औषधी गुणधर्म असतात. खूप त्याला बरं वाटलं सगळा अंगाचा. तो म्हणाला, चांगलं अंग घासून 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 दगडाने साफ करा, त्याच्याशिवाय तो वास जाणार नाही गोमूत्राचा आणि शेणाचा. बादशहाने अगदी तसंच केलं आणि मग बाहेर आला. तो म्हणाला, आता काय, घरी जायचं. तर तो म्हणाला, अरे पण असा कसा जाऊ मी. तो म्हणाला, मग कसा म्हणजे, चालत. तो म्हणाला, अरे मागव काहीतरी, असा कसा मी येऊ, माझे कपडे मागव. बिरबल म्हणाला, बादशहा तुम्ही माझे हुजूर, तुम्ही म्हणाल ती आज्ञा मला पाळायलाच पाहिजे, पण मी जर आत्ता तुमची आज्ञा पाळली ना, तर आत्तापर्यंत केलेलं सगळं जे आहे ते वाहून जाईल या नदीच्या पाण्यासारखं. तेव्हा ह्याचा गुण राहायला हवा असेल, परत अंगाला खास सुटायला नको असेल, तर असंच आपण घाईघाईने भरभर चालत जाऊन आत्ता राजवाडा गाठूया. नाहीतरी आता माणसांची गर्दी कमी झाली आहे ना संध्याकाळ झाल्यामुळे. 2 मिनटं बादशहा विचारात पडला. म्हणाला, हो खरंच की. मात्र तेवढ्यात ही बातमी सगळीकडे पसरली होती. रस्त्याच्या दुतर्फा सगळी माणसं तिथे जमा झालेली होती आणि बघतायत तर बिरबल आणि त्याच्या पाठोपाठ तोंड झुकवून खालती मान घालून, आपला चेहरा कोणाला दिसू नये असा हा बादशहा बरोबर नेहमीची टोपी नाही डोक्यावर, नेहमीचा अंगरखा नाही डोक्यावर, दागिने नाही डोक्यावर, चाललाय बरोबर चाललाय. राजवाड्यात गेल्यावर त्याला म्हटलं, हायसं वाटलं. आणि मग राजवाड्यात गेल्याबरोबर तिथे बिरबलाने आधी सांगून ठेवलं होतं. ती माणसं पटकन पुढे आली, त्यांनी बादशहाच्या अंगरखा चढवला, मुकुट घातला आणि मग त्याला आज सन्मानाने घेऊन गेले. बिरबलाला आणि अकबर आला आणि बिरबलाला दोघांना हायसं वाटलं. अकबराला हायसं वाटलं कारण त्याच्या अंगाची खाज आता गेली होती. नदीत आंघोळ केल्यामुळे त्याला खूप फ्रेश वाटत होतं. आणि बिरबलाला खूप आनंद झाला की एरवी तो जे काही करू शकला नसता ते तो करू शकला केवळ त्याच्या बुद्धीच्या जोरावर. तुळशीला नमस्कार करणं त्याचा धर्म होता. मात्र आपल्या धर्माला कोणीतरी नावं ठेवत आहे, आपल्या देवदेवतांचा कोणीतरी अपमान करत आहे, त्याचा तो नोकर जरूर होता, पण ह्याचा अर्थ त्यांनी त्याचा स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा सोडली नव्हती. आणि म्हणून एरवी शहेनशहा ज्याच्यासमोर बोलायला कोणी धजलं नसतं असं करणं अशक्य होतं, ते बिरबलानी चातुर्याने करून घेतलं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं, हर कोई झुकता है, झुकाने वाला चाहिए, ते हे असं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या इथे काही जरी झालं तरी भरपूर काय काय करणारे चीनमध्ये मात्र तोंड उघडायला कबूल नाहीत. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भारतात म्हणतात की ग्रामीण भागांचा देश आहे, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, भारताचे लोक असे आहेत तसे आहेत, तरीही आपण जगाला एक आश्चर्य घडवून दाखवलं. म्हणून झुकाने वाला चाहिए, कोई भी झुकता है, अशी ही गोष्ट आणि कविता. धन्यवाद. मला खात्री आहे तुम्हाला हे दोन्ही खूप 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 आवडेल.